प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला एच न्यूजची टीम नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये उभी आहे, ज्या ठिकाणी आज शिवणगाव वासी आपल्या न्याय हक्कासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्याकरता आलेले होते। मिहान शिवणगाव प्रकल्पग्रस्त गाव उठवण्यास स्थगिती देण्यात यावी हा त्यांचा विषय आहे। आणि यावेळेला आपण बघू शकतो की हे तेच नागरिक आहेत जे मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आलेले आहे, आपल्या न्याय हक्कासाठी म्हणून आलेले आहेत। आपण त्या पीडितांकडे जाऊया आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मला सांगा, आज तुम्ही जे आले काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या? 50 वर्ष झाले मी इथं राहून राहिली, मला काही प्लॉट भेटला नाही। मी गावला गेली होती तर माझं नाव काही टाकलं नाही। 2 घरं असून एक बायकोच्या नावी केलं, एक त्यांना आपल्या नावी केलं। स्वतःचं माझं घर असून मायबापाचं। काय सांगाल सर, माझं C107 नंबर आहे घराचा, त्यांनी पण प्लॉट दिला नाही, मोजून नेलं, सर्व झालं। आणि 1-2 वेळेस आम्ही गेलो डब्ल्यू बिल्डिंगमध्ये, आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये आलो, पण आम्हाला भेटूच दिलं नाही त्यांना। कोणी नाही भेटू दिलं? म्हणजे इथच्या जे लोक आहेत त्यांच्या स्टॉप लोकांनी त्यांनी भेटू नाही दिलं। काय तुमच्या मागण्या आहे, काय समस्या आहे? हां, माझी मागणी आहे, मी पण म्हणजे तिथे माझं पण झोपडं होतं आणि जेव्हा सुरुवातीला आले होते तर माझं फोटो काढून झोपडं नंबर वगैरे प्लॉटला दिला आणि मी सर्व काही दिलं। पण मी डब्ल्यू बिल्डिंगमध्ये अर्ज केला आणि इथं पण आपल्या जिल्ह्यामध्ये पण अर्ज केला, पण मला अजूनपर्यंत काही मिळालं नाही। आता मला हा प्रश्न पडला की मी कामाला जाते, शिवणगावचे सर्व लोक तिकडे गेले, रस्ता बंद होईल तर मला हा विचार आला की मी कामाला कशी जाईन, कारण की मी तिकडंच किरायानं मी तिकडेच राहते शार्पी गेटला, तो रस्ता बंद होणार आहे तर मग माझं काम कसं हे होईना ना। शिवणगावला तुमचं घर आहे? हो, मी शिवणगावचीच आहे मुलगी, माझं शेती पण आहे, माझी शेती पण गेली आहे आणि मला प्लॉटच नाही मिळाला। म्हणजे नंबर वगैरे दिला, माझा प्लॉट नंबर 36 आहे, पण अजूनपर्यंत मला भेटलाच नाही। लिस्टमध्ये नाव येते पण कुठे अडकलं तेच नाही माहिती। बिलकुल, शिवणगावचे अजूनही काही रहिवासी महिला आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करू। यावेळेला दस्तूरखुद्द खोब्रागडे मॅडमसुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांना पण विचार। मॅडम, आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जे निवेदन घेऊन गेलात, नेमक्या तुमच्या मागण्या काय आणि काय सांगायचं तुम्हाला प्रशासनाला? माझं हेच म्हणणं आहे की जे काही गावकऱ्यांच्या समस्या आहे, ज्या काही मागण्या आहे त्या आम्ही इथं मांडलेल्या आहेत, त्या आमच्या पूर्ण झालेल्या पाहिजे आणि जे आम्हाला काही वेळ आहे ती मुदत मिळाली पाहिजे। म्हणजे महिलांकरता जे काही किरायानं राहते ते कुठे जाणार आहात वेळेवर, असं आहे ना। त्यासाठी आम्हाला इथे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्हाला मागणी करायची आहे की आम्हाला थोडा वेळ द्यावा आणि ह्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तुषार गिरेसुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांना पण विचारूया। तुषार दादा, आज तुम्ही ज्या पद्धतीने एवढे सर्व मागण्या घेऊन ज्या आलेल्या आहेत, नेमकं वाटतं तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण होतील आणि नेमक्या मागण्या काय आहेत? सदर प्रकरण म्हणजे हे शिवणगाव जे आहे हे ते 10 ते 15 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे। याला कुठे शासनाने न्यायनिवाडा दिलेला नाही आहे। जिल्हाधिकारी साहेबांना 3 ते 4 दिवसापासून वेळ मागत आहे, जिल्हाधिकारी साहेब वेळ देत नाही। त्याच्यामुळे आम्ही उपजिल्हाधिकारी साहेब तुषार ठोंबरे यांच्याकडे आलो। यांच्याकडे आले असताना त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावरती स्थगिती देण्याचा जो विचार करू त्याच्यावरती। आता जे गाव उठवणं चालू आहे त्याच्यामुळे ह्या लोकांवरती राहण्याचा प्रश्न आहे, तिथचे जे गाई ढोरं आहे ते ठेवण्याचा प्रश्न आहे। त्याच्यात जे 12% वाढीव भाव देणार होते तो दिला नाही आहे। ज्या लोकांना यांनी कब्जापत्र दिले असून सुद्धा यांना प्लॉट दिले नाही, हे शोकांतिका आहे। ही शोकांतिका आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रामधून नेहमी निवडून येतात, तरी ही शोकांतिका आहे की ह्या लोकांनी, ह्या महिलांनी जायचं कुठे? जर यांना न्याय मिळाला नाही तर आम्हाला सर्व मुख्यमंत्री साहेबांच्या घरीच जावं लागेल यांना घेऊन राहण्याकरता। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि एका अधिकाऱ्यांनी इथे बोलतात तुम्ही करून का आले? नुसतं म्हणतात हायकोर्टात केस चालू आहे तरी तुम्ही तिकडे घरं उठवून आले। त्याच्याकरता आम्ही स्थगिती त्यांना म्हटलं काही दिवस तुम्ही तुमचं काम थांबवा। ह्या लोकांना पहिले घरं भेटलं पाहिजे, ज्या प्लॉटधारकांना प्लॉटं भेटले नाही आहे, फक्त कब्जापत्र दिलेले आहे। कब्जापत्रावरती घर बांधता येते का? वाढीव भाव दिलेले नाही आहे, काही लोकांचे अवॉर्ड झालेले नाही आहे शेतीवाल्यांचे। त्याच्यामुळे या सगळ्या मागण्या आम्ही इथे मागत आहे। जर यांनी येत्या 4-5 दिवसात या मागण्या पूर्ण केल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलनात्मक भूमिका घ्यावं लागेल। आम्हाला रस्त्यावर उतरून शिवणगाव वासियांकरता लढा द्यावा लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर आपण होते तुषार गिरे आणि शिवणगावचे सर्व पीडित प्रकल्पग्रस्त ज्यांना अद्यापही सरकारकडून न्याय मिळालेला नाही, आपल्या न्यायाच्या
प्रतीक्षेमध्ये हे लोक आहेत। गेली अनेक वर्ष झाली तर सरकारच्या दरबारी ही केस सुरू आहे, मात्र सरकारने अजूनही हा तिढा सोडविलेला नाही। या इथल्या नागरिकांना न्याय मिळालेला नाही, ही एक शोकांतिका म्हणावं लागेल। याकडे आता नव्यानं आलेलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार किती गांभीर्यानं हा विषय घेतं आणि या लोकांना खरंच न्याय मिळेल का, की पळसाला पानं तीन या उक्तीप्रमाणे सरकारचं कामकाज चालेल, हे बघणं आता तेवढं गरजेचं आहे। आणि याकडे सबंध महाराष्ट्राच्या नागरिकांचं लक्षसुद्धा लागलेलं आहे। नागपूरच्या जिल्हाधिकारी परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर। पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।